नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? आशा करतो स्वस्त. मी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. महाशिवरात्री आलेली आहे आणि कोणती रेसिपी नाही आली असं होणारच नाही. उपवासाचं मस्त असं खमंग पिठलंसुद्धा आपण करू शकतो, हा विश्वास तुम्हाला बसणार नाही खरंच. आणि बघा, आपण बटाटा वगैरे खाऊन, खिचडी खाऊन पित्त होतं, हे होतं, त्याच्यामुळे आपण शक्यतो अवॉइड करतो. तर त्यासाठी वरईची भाकरी आणि हे पिठलं तुम्ही नक्की नक्की घरी ट्राय करून बघा. एकदम भारी लागतं. करायला सोपी पद्धत आहे. 10 ते 15 मिनिटात बनवून तयार होतं आणि खरंच खूप छान लागतं. तुम्हाला विश्वास बसणार नाही की खरंच फक्त 2 ते 3 इंग्रेडियंट्सपासूनच हे पिठलं बनवून तयार होतं. आणि तुम्ही सुद्धा उपवासा दिवशी पिठलं भाकरी खाऊ शकता. तर करायचं काय आहे, अर्धी वाटी मी शेंगदाणे भिजत घातले होते 2 तास. ते मिक्सरला पाणी टाकून वाटण करून घ्यायचं आहे. माझ्याकडे मातीची कढई आहे, त्याच्यामुळे टेस्ट अगदी अप्रतिम लागते त्याच्यामध्ये. नसेल तर तुम्ही नॉर्मल भांड्यामध्ये सुद्धा करू शकता. तेल, तूप किंवा शेंगदाण्याचं तेल हे तुम्ही यूज करू शकता. या ठिकाणी शेंगदाण्याचं तेल किंवा तूप, तर या ठिकाणी मी तूप यूज केलेलं आहे. माझ्याकडे घरी तूप होतं म्हणून थोडंसं तूप आपल्या ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तूप गरम झालं की या ठिकाणी मी एक तोंडी लावण्यासाठी एक अख्खी मिरची असते, सो ती टाकून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर लाल मिरच पावडरसुद्धा थोडी टाकून घेतलेली आहे. मिक्स करायचं. याच्याऐवजी तुम्ही हिरवी मिरचीचं वाटण, हिरवी मिरचीची पेस्टसुद्धा टाकू शकता. तर बऱ्याच ठिकाणी उपवासाला कोथिंबीर, जिरे, मोहरे वगैरे चालतं, पण मी लहानपणापासून आमच्या घरी उपवासाचे पदार्थ असेच बनवतात. लसूण, जिरे वगैरे न टाकता त्याच्यामध्ये शेंगदाण्याची पेस्ट जी आपण केली होती सो ती टाकायची आहे. मिक्स करायचं आहे आणि तुम्हाला त्याची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे आहे तर तसं टाकायचं आहे. याच्यामध्ये मी थोडंसं पाणी आणखीन ॲड करून घेत आहे. नमक ॲड करायचं आहे. सैंदा नमक या ठिकाणी वापरत आहे. कमीत कमी आपल्याला 10 ते 15 मिनटं लो फ्लेमवर आपलं हे बेसन शिजवून घ्यायचं आहे. आणि अधूनमधून ह्याला मिक्स बेसन झाले ओळखण्यासाठी चटचट असा आवाज येतो. सो असा आवाज आला की 15-20 मिनिटांनी आपल्याला समजायचं बेसन आपलं तयार झालेलं आहे. आय होप तुम्हाला रेसिपी आवडत असेल. लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय. हॅपी शिवरात्री.